आज आपण आरडी कमिटीची फुल ब्रेक मीटिंग गंगा अपार्टमेंटच्या रिडेव्हलपमेंटसाठी आपण इथे जमलेलो आहोत आणि जास्तीत जास्त आरडी कमिटीचे मेंबर्स आज इथे उपस्थित आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपण 24 तारखेला आपली जी एक मीटिंग झाली त्या मीटिंग नंतर आपण असं ठरवलं की त्या मीटिंगमध्ये की आपण पहिल्यांदा फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घ्यायचा आणि पीएमसी नेमायचा. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे जे कोटेशन्स आले होते त्या कोटेशन्सच्या आधारे आपण जवळजवळ तिघांच्या इंटरव्ह्यूज गेल्या 10 दिवसाच्या कालावधीत आपण त्या पूर्ण केलेल्या आहेत. तर आता आज आपण त्यापैकी एकाला आपल्याला निश्चित करायचा आहे आणि तो निश्चित केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या लोकांसमोर तो आणायचा. तर त्याच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. तर प्रत्येकाने आता मी ज्या व्हिडिओज पाठवल्या आपल्या ग्रुपवर त्या तिघांच्या इंटरव्ह्यूच्या त्या तुम्ही पाहिल्या असतील. तर त्यावरून तुम्ही प्रत्येकाने आता सांगायचं आहे की आपल्याकडे आता 1 नंबर म्हणजे महाविराय म्हणून आहे, ते 1 नंबर आले होते. दुसरे 2 नंबरला ॲक्मे म्हणून आहे पुढचे ते आले होते आणि तिसरे अरुण घुमे आणि असोसिएट्स हे तिसरे पीएमसी किंवा फिजिबिलिटी रिपोर्टसाठी आपल्याला त्याचे ॲप्रोच आले. त्या सर्वांचं जे रेट आहे ते जवळजवळ सारखे 35,000 आणि प्लस GST. पण यातून त्यांचा अनुभव तुम्हाला वाटलं तुम्हाला काय वाटतं की त्याचा कामाचा अनुभव, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते काम पूर्णत्वच नेतील किंवा जर त्यांना पुढे पीएस म्हणून नेमलं तर त्याची जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडतील का याचा आपल्याला विचार करायचा. तुम्ही सर्वात प्रथम आरडी कमिटी मेंबर्स आहेत त्यांना विचारेल की तुम्ही तुमची मतं मांडायची. तर कोणीतरी सांगा आपण जे तिघं जर आपण त्यांची इंटरव्ह्यू घेतली तर त्याची तुम्हाला काय वाटतं कोणाला एकेकाने सांगा. लॉचा एक्सपिरियन्स प्लस हे कदाचित आपल्या शिंदे तुम्हाला तिसरा जो आहे लिगली आपल्याला पुढे प्रॉब्लेम मिळणार आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे ते आहे. लिगल साठी काय माहिती का जेव्हा म्हणजे तो असल्यामुळे ऍडव्हान्टेज आहे. सांगतो तुमच्या माहितीसाठी जेव्हा आपण बिल्डर निश्चित करतो त्याची ॲग्रीमेंट करतो तेव्हा आपल्याला लागणार आहे. इंटरव्ह्यू झाल्या त्याला मी प्रिफरन्स कधी पाहिजे मी सेकंड ॲक्मेवाल्याला प्रिफर करेन. सुजय सावंत मी ॲक्मे प्रिफर करेन. तुमचा इंटरव्ह्यू ऐकला याच्याप्रमाणे मीटिंगला तुम्ही जास्त अवेलेबल नव्हतं इंटरव्ह्यू ऐकले त्याच्यामध्ये त्याप्रमाणे मी ॲक्मे रेकमेंड लागेल का तुम्ही सांगा. तिघांची इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये सेकंड नंबर ॲक्मे त्याला मी रेकमेंड करतो. तो योग्य असं वाटतं आणि राहायलाही म्हणून राहायचं आणि त्याला रोशन तू पाहिलेस का व्हिडिओ पाहिजे ॲक्च्युली त्याचे डिसिजन त्याप्रमाणे येऊन आहे आयडिया लिगल आणि आर्किटेक्चर माइट बेनिफिट अस मी मयुरेश नांदुरकर. मी मीटिंगला सर्व उपस्थित नव्हतो. मिळालेल्या माहितीनुसार जी आता माहिती मिळाली आहे त्यानुसार मी पण जो आपला थर्ड जो आहे
ब्रँड असोसिएट त्याला मी प्रेफर मध्येच मी पण रोजगार असं याच्याप्रमाणे काय मगाशी आता तुम्हाला मी प्लस मायनस असं आहे की त्याच्यामध्ये ना तुम्ही परत तुम्हाला एका हे सांगतो की आपल्याकडे जे पहिले महाविद्यालय आले होते महाविद्यालयाचा आपण इंटरव्ह्यू घेतला त्याचे दोघे जण आपल्याकडे आले होते एक आरपी होता आणि एक हेमंत ठाकरे म्हणून होते आर्किटेक्ट आणि आशिष मेहता हे पीआर होते. तर त्यांनी जी आपल्याला माहिती दिली त्यांचे इंटरव्ह्यू त्याचं काय फारसं हे अनुभव आहे परंतु त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांचा वैयक्तिक जे आहे तो एक्सपिरियन्स जवळ 10 वर्षाचा आहे परंतु ऑल टुगेदर म्हटलं तर ते त्यांचं हे जे आहे ते कमी आहे. परंतु त्यांनी जी प्रोसिजर सांगितली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे डॉक्युमेंटेशन आपल्याकडे काही कमी आहे ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करावे लागतात. त्याच्यानंतर त्याला डॉक्युमेंट द्यावे लागतात. ते डॉक्युमेंटसाठी सगळेजण मदत करायला द्यायला आपल्याला. त्याच्यामध्ये आपला जो प्रोजेक्ट आहे आपल्याला रोड कटिंग देणार आणि तो भाग युटिलाइज झाल्यामुळे आपल्याला जी प्रॉफिटेबिलिटी पाहिजे त्याला कोणाला बिल्डरला तितक्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे प्रत्येक जण आपल्याला ना ते 3311 33 आपल्याला 33(7)B मध्ये करायचं आहे की ते आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त ते सांगतात की तुम्हाला याच्यात जावं लागेल आपल्या प्रोजेक्ट जावं लागेल असं त्याचं म्हणणं. नंतर हे दुसरं आलं की ॲक्टिंगचं ऑफिस इथे मुलुंडला आहे. त्याचं ऑफिस आहे त्याच्याकडे स्टाफ आहे. त्यांनी जे आपल्याला ॲक्टिंग केलं ते माहिती दिली त्याच्यात त्यांनी खूप मोठे मोठे प्रोजेक्ट केलेले आणि त्याची JVMचा पण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आहे आणि चांगल्या चांगल्या बिल्डर्सना त्याने हँडल केलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की आपल्याला फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्यानंतर काय मिळणार ते नेमकं आपल्याला सांगू शकतात की काय मिळणार आहे आपल्याला किती पैसा मिळणार आहे किती हेक्टर जागा मिळणार आहे आणि ती जागा मिळाल्यानंतर की आपण काय डिमांड करू शकतो बिल्डरकडे. हा मोठा ॲडव्हान्टेज. आणि त्याने ते मगाशी मला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं म्हणजे काय की आपला जो एक्स्ट्रा आपण घेणार आहोत ती जागा त्या जागेचं ते पूर्वी कसं ते एक्स्ट्राचे फक्त पैसे द्यावे लागायचे रजिस्ट्रेशन वगैरे. तर आता तसं न करता संपूर्ण जागेचे आपल्याला 5% GST द्यायचं असं तर गव्हर्नमेंटचे रूल आलेले आहे. तर हाही बर्डन आहे आणि रजिस्ट्रेशनचं बर्डन हे ते म्हणाले त्या बिल्डरवर आपल्याला टाकलंय. मग बिल्डरला कसा मोल्ड करायचा किंवा आपल्या पद्धतीने कसा वळवायचं तर ते आपल्या बाजूने काम करणार असते. PMC म्हणून जर त्यांनी काम केलं तर आपल्या बाजूने सगळं कुठलाही केलं आपल्या बाजूने काम करणार असतात. आता त्याची जी फीस आहे ती जर बिल्डरने दिली तर बिल्डर त्याला हवा तसा नाचवू शकतो किंवा मी सांगतो तुला हे करायचं नाही हे करणार नाही ते असंच होणार तुला पैसे पाहिजे तर असं. तर त्याला एक त्यांनी सोल्युशन ॲक्टने सांगितलं होतं. जनरल प्रॅक्टिस कशी असते की त्याचं जे काय ठरेल जे काय पर्सेंटेज ठरेल ते पर्सेंटेज त्यांनी सोसायटीकडे आणि सोसायटी त्यातून त्याला पैसे वळते करेल. त्याचं जसं काम कम्प्लीट होईल त्यामध्ये आम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळाल्यानंतर आपण हे करणार असं ते त्याचं हे असतं त्या पद्धतीने. हा म्हणजे आपण त्याचं बिल आहे ते आपल्याला येणार आणि त्या अमाऊंटमधून ती अमाऊंट त्याला आपण रिलीज करणार. जर उद्या वाटलं की बापरे हा PMC बरोबर काम करत नाहीये
तर वी कॅन स्टॉप दिस पेमेंट. कळलं? हा, हे त्याने आम्हाला सांगितलं की या पद्धतीने काम चालतं. हे परत एकदा त्याचा इंटरव्ह्यू नीट आहे. आणि आपण त्याला जे विचारलं होतं की समजा आपण जास्त, आता आम्हाला समजा 400च्या पेक्षा 500 मिळाले तर अजून आम्हाला 100 घ्यायचे. मग त्याने ते सांगितलं की एकाच ह्याच्यामध्ये पॅरामीटरमध्ये जेवढे बसतील हे 600 व्हेरियंट असणार नाही, 3-4 व्हेरियंट चालू शकतात. मग एका ठिकाणी 2 BHK, एका ठिकाणी 3 BHK, संपूर्ण खालपासून वरपर्यंत असं होऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्ही ते प्लॅन तुम्हाला ते मिळू शकतं. त्याच्यामध्ये काय काय बिल्डर असतात ना, ते काय सांगतात की तुम्हाला ना आम्ही फक्त सेलेबल मधला फक्त 3000 स्क्वेअर फुटच देणार, तर तो ज्याला पाहिजे त्यांनी कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा. आणि हा, आमचं मला असं वाटत होतं की आपण ते हे तरी केलं पाहिजे काय की आता समजा आपल्याला 500 स्क्वेअर फूट मिळतात, 400 मिळतात, आणि समजा स्क्वेअर फूट 100 स्क्वेअर फूट आपण मागच्या रेटपेक्षा कमी रेट घेतो आणि तो म्हणतो त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं पैसे वाचतात, म्हणजे ॲडव्हर्टिजमेंटचे त्याचे पैसे वाचतात. आणि डायरेक्ट जर प्रत्येकाला आपण जर तयार केलं आणि जर त्याने घेतलं ते प्रशस्त मोठा फ्लॅट होऊ शकतो प्रत्येकाचा. आणि डेन्सिटी म्हणजे छोटे छोटे 100 फ्लॅट बांधण्यापेक्षा मोठे मोठे 10 फ्लॅट बांधले किंवा 20 फ्लॅट बांधले तर ते 20च लोक लागतात. त्याचं पार्किंगचा म्हणा, भाड्याचा म्हणा, हे सगळे प्रश्न करतो. तर त्याच्यासाठी पण ते म्हणाले की असं होऊ शकतं. अशा बऱ्याच तरी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला त्याने सांगितलं. आणि तिसरे जे आपले भूमे आले होते, भूमे हे आपल्याला काही गोष्टी असतात ना, आपण कुठे अडकू शकतो, लिगली आपण कोण अडकवू शकतो. अर्थात बाकीचे जे आर्किटेक्ट पीएलसी आहेत त्यांना पण या गोष्टी माहिती असतात. कारण सेकंड ऍक्टने ते म्हणाले की आम्ही जवळजवळ 90% तुमचं सॅटिस्फॅक्शन आम्ही देऊ शकतो तुम्हाला. कळलं? म्हणजे काम असतं. आणि काही ठिकाणी कधी बदल आपल्याला अडकवू शकतात ते, म्हणून त्या दृष्टिकोनातून भूमी जे आहे बघा, आणि त्याचे जे आर्किटेक्ट आहेत हे पण आपल्याला सीएमसी म्हणून थोडे पीएमसी जर दिलं तर तेही काम करू शकतात भूमीचं. पण भूमीचा आपल्याला इन फ्युचर लिगलसाठी पण उपयोग होऊ शकतो. समजा जर आपण पीएमसी नाही झाले, हे नाही केलं, जरूर करायचं, तर त्याला आपण त्याचं वापर आपण ते त्याचं लिगल पर्यंत अशा एक भाग आहे. त्या तिघांबद्दल मला जे वाटतं ते मी जो स्टडी केला तो मी तुम्हाला सांगितलं. तर आता हे सगळं फायनल ठरवताना बोला आमचा व्ह्यूज हा सांगा ना, तुम्हाला काय वाटतं? मी अजय सावंत, 3 नंबर घुमे अँड असोसिएट्स. मंडळामध्ये अरुण घुमे अँड असोसिएट्स. Jacob working. मेरा चॉइस है एक्चुअली सेकंड वन, क्योंकि तो 15 साल से ऊपर का एक्सपीरियंस है. उसका उन्होंने बहुत सारा प्रोजेक्ट किया है, कंप्लीट किया है, एंड अभी प्रोजेक्ट इन प्रोग्रेस वो भी उसके पास ज़्यादा है. तो ये सब देखेगा तो ये इज द बेस्ट मेरा थिंकिंग. याच्यामध्ये आपण जरी आता कोणाला हे केलं तरी पण ते जेव्हा आपण त्यांचे प्रोजेक्ट आपल्याला हे बोलवण्यापूर्वी बोलवून त्यांच्याकडे हे मांडण्यापूर्वी हे सगळं आपल्याला परत एकदा प्रोजेक्ट जाऊन बघणं हे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या कोणी असेल. म्हणजे जोपर्यंत आम्ही आता सरकारने आम्हाला 35% ऑफर दिली, त्याच्यानंतर आम्ही जाऊन त्याचा प्रोजेक्ट बघितल्यानंतर लक्षात आलं की ते 10 तर त्यामुळे मग म्हटलं की थांबूया आपण जरा आणि आपण जास्त घाई करूया मग असं. बरोबर तुमचं मत सगळ्या शेवटी माझं तर नाही, मी आता मी राजेंद्र राणे. मी आता या तिघांच्या ह्याच्यामध्ये
2 नंबरला प्रिफरन्स देणे जे काही ॲक्मे जे आहेत ॲक्मेशर्स टू जे हां, कारण काय माहिती आहे का आता या क्षणी हे आपलं फिजिबिलिटी रिपोर्टसाठीच फक्त आपण फायनल करायचं विषय चालला. जे भूमी आहे ते ॲक्च्युली जर बघाल ना ते इंजिनिअरिंग आणि LLM असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांची जी स्पेशालिटी आहे ती आफ्टर कन्स्ट्रक्शन किंवा ड्युरिंग कन्स्ट्रक्शन आहे. आणि त्यामुळे आपण जसं साहेब म्हणाले की आपण त्याचा नंतर त्याचा काही लिगल पॉईंट ऑफ व्ह्यूने उपयोग करू शकतो. आणि पहिलं सेकंड जो आहे जो ॲक्टिव्हिटीज वगैरे त्याचे मला वाटतं त्याची स्पेशालिटी ही बिल्डिंग याच्यामध्ये आहे. त्यामुळे फिजिबिलिटी मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आपल्याला दोघांचाही उपयोग करता येईल. जर लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर गुन्हे इथे जवळच असेल, आपल्याला नागूलाच असतील, त्यामुळे कधीही जाता येईल. त्यामुळे फर्स्ट फिजिबिलिटीसाठी आपण आणि नंतर आपण त्याचं काही काय म्हणतात एक्सपिरियन्स चांगला नसेल तर ॲटलीस्ट एनी टाईम वी कॅन चेंज. तर आता या क्षणी जो निर्णय आपला फिजिबिलिटी जो काही 35,000 तिघांचाही सेम आहे. तर सेकंडला माझा पहिल्यांदा प्रिफरन्स आहे. म्हणजे तो जो माझा नाव CJ कुमार. माझा प्रिफरन्स पण सेकंडच आहे म्हणजे ॲक्मेशची. पण एक गोष्ट आहे, तो मीटिंगमध्ये आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की मी 50,000 घेणार. पण त्याच्या प्रोफेशनमध्ये त्याने 35,000 सांगितले. कन्फर्म केलं म्हणजे काय ते तो नसेल तर आम्ही मग ते गुन्हे या गोष्टी आणून घेऊ. पण ते त्याने कोटेशन दिलं रिटर्नमध्ये, रिटर्न कसं लिहिले मग ते आपण ते ग्राह्य करायचं. ते तो काय बोलताना बोलला, जनरली त्याचं वाक्य नीट आहे का, जनरली 50,000 रुपये हे काढायला घेतात. तर आम्हाला तर 1,00,000चं पण आता तुम्ही त्याचं बघितलं ना, 1,00,000चं पण कोटेशन आहे, 1,10,000चं विथ डॉक्युमेंटेशन और विदाउट डॉक्युमेंटेशन हे माहीत नाही आपल्याला, लक्षात आलं. तर त्यामुळे तो भाग आहे. आता याच्यामध्ये ना किती वाटतं फिजिबिलिटीचा किती बरोबर किती मदत आहे. पण पहिले तुमचं तर सांगा, मग मोठं बोलू. एकूण झालं का माझं पण ध्यान आलं परत पुढे. कोण दिसायला गेलं तुम्ही काय नाव घ्या. नाही हे बघा, आपण सगळे जबाबदार आहोत. त्यामुळे असं काय नाही. आणि आम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच तुम्हाला येईल. असं आहे, शेवटी बिल्डिंग उभी राहणं किंवा रिडेव्हलपमेंट होणं हे महत्त्वाचं आहे. आता जसं राणी म्हणाली की ह्या क्षणाला की आपण म्हणजे काय म्हणतात त्याला की प्रयोग करून बघणं हे आता परवडणारं नाही. त्यामुळे जरी 50,000 घेतले समजा धरून त्याला, तरी पण ॲक्मे ह्याचं जे आहे ते मलाही योग्य वाटतं. कारण का ते त्याच्याकडे एकतर म्हणजे स्टाफ चांगला आहे, त्याच्याकडे जी हे त्याचं ब्राउचर बघितलं तर त्याची मोठी टीम, डबल एक टीम आहे. पण त्याचे 3-4 प्रोजेक्ट जरी चालू असले तर तेवढा त्याच्याकडे हे आहे, 35 लोकांचं स्टाफ आहे त्याच्याकडे. हां, आणि सेकंडली त्याचं ऑफिस पण तसं जवळ आहे मुलुंडला, स्टेशनपासून वॉकेबल आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टींना कोणी असं सांगत नाही जनरली, त्या गोष्टीसुद्धा त्याने आपल्याकडे उघडल्या. म्हणजे आपण तर अज्ञानी आहोत, आपल्याला काहीच माहीत नाही, तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की इथे धोका आहे, इथे असं होऊ शकतं. आणि प्रत्येक बिल्डर हा आपल्याला फसवायलाच बसलेला आहे हे लक्षात जर ठेवलं तर आपल्याला या सगळ्यातून वाचवणारा किंवा एक गोष्ट लक्षात ठेवा कायम की फिजिबिलिटी रिपोर्ट उद्या जर निगेटिव्ह आला तर आपलं रिडेव्हलपमेंट होणार नाही, रिडेव्हलप शक्य नाही असं हे पण त्याने सांगितलं. कारण जर प्रॉफिटेबिलिटी नसेल बिल्डरला तर कुठलाही बिल्डर पुढे येणार नाही. सिम्पल. तर एक्झॅक्टली व्हॉट इज काय म्हणजे आपली ही सर्वे करावं लागेल, ते तो नकाशे सगळे काढावे लागतील, जे आमच्याकडे आहे जे नाही आहे ते सगळं रेडी करून जेव्हा आम्ही त्याच्याकडे देऊ किंवा जे नसेल तर त्याला सांगू बाबा मिळत कुठून तरी पैसे लागू देत काहीतरी असं करून जेव्हा ते होईल त्याच्यानंतर तो फिजिबिलिटी रिपोर्ट बनवेल. तो रिपोर्ट फक्त मॉडेल सोडलं होतं, बाकी सगळं तो आपल्याला सांगणार, आपल्याला म्हणजे मेंबर्सना सांगणार. आणि हा कॉन्फिडन्स जो आहे ना
तो त्याच्यामध्ये दिसला ॲक्टिंगमध्ये तो कॉन्फिडन्स. भूमे खूप साधा आणि खूप छान माणूस आहे. तिसरा जो आहे शेके पण ते तेवढेच हे ते रिअली म्हणजे खेळकरची माणसं खूप प्रामाणिक असतात. त्यामुळे ना तू काय विषय मी खेळ चालले. तर तो पॉईंट बरा आहे. राजेंद्रने मेन्शन केलं ते की आपल्याला सध्या व्हेरिबिलिटीच आहे. एकमेव बेटर चॉईस. तो मी पण नंबर 3च सांगितलं. मुलींमध्ये त्याचे प्रोजेक्ट वगैरे पण मागता येतील. आणि भूमी आहेत ना आपल्याला आम्ही शोधत होतो हक्काचा गायक जो हे गाय म्हणजे कसं तर भूमी आहेत ना हा खूप छान म्हणजे विश्वास आहे. उद्या त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल. शेकेचं आर्किटेक्टचं नॉलेज मला बरं वाटलं. जे काहीतरी ओरिएंट केलं. भूमी आले की ते आजचे आपोआप आलेच असं. तर आता आपण जरा मतमोजणी करूया. तुमचं काय म्हणणं आहे? एकमेव बोलले ना. पहिलेवाले पण कळले पण पहिलेवाले फार यंग वाटली मला. हा करू शकता. आता बघितलं तर असं वोटिंग आहे ना. सांगितलं जे काय असेल ते तुम्ही मला द्या. जे काय डॉक्युमेंट तिघांनी आपल्या साईडला जे काही ते तुम्ही शोधून द्यायचंय. पण नाही जमलं तर आम्ही मदत करू म्हणून. हाच पडणार आपले extra charges असतील. भूमिगत एरिया आहे. इकडे जाऊ ऑफिस. त्यांचं जरा त्याच्यामुळे थोडंसं नाही, आता आपण फॉलो केलं तर त्याच्यावर पुन्हा मी असं म्हणेन की पुन्हा एकदा त्याच्याशी पुन्हा सगळी नाही जेव्हा आपण ना आता जे काय आपले ठरेल ह्या मीटिंगमध्ये ठरेल सर्वांच्या मुद्द्यांनी तर त्याच्यानंतर हे ठरलं म्हणजे त्याच्यासाठी आम्ही त्याला लेटर दिलं तसं नाही. तर त्याच्यासाठी आम्हाला जे आमचे डाऊट आहे आमच्या काय अडचणी आम्हाला काय हवं आहे हे सगळं त्याच्याकडे क्लिअर झाले गेल्यानंतरच आम्ही त्याला ते त्याचे प्रोजेक्ट पण बघणार. हा कुठेही असतील त्यांनी दिले त्यांनी मला एवढं दिलंय सगळं. प्रत्येक सोसायटीने जे त्याला सर्टिफिकेट दिलेली आहे त्याचा कॉपी आहे त्याच्याकडे. तर बाकी काही तात्पुरती जे रेडी असतं ते रिझल्ट आपण दिलं पाहिजे पण तसं नाही त्याच्यात पण ते टाकलं. आता जरी मी पण काहीतरी एक स्टेटमेंट केली पण मत सांगताना मी नंबर 3च सांगणार आहे. कारण मी तेच बोललो आय डोंट वॉन्ट टू डिवेट. पण इन इव्हेंट की आपल्याकडे युनिफॉर्म येईल इक्वल येईल. ओके त्या केसमध्ये मग काय करायचं पुढे नाही 15 जण आहेत त्यामुळे मत येणार नाही ओरडून येणार नाही. लक्षात आपण सगळे टोटल 15 जण सगळं मोजू आहे माझ्या क्लास मायनस क्लोज नाही कोणाला चेंज करायचं असेल तर सांगा म्हणजे आपण हे करू. जो कोणी इकडचं तिकडं दोन दगडावरचा माणूस आहे. असं नाही हे बघा. हो नाही असं असेल ना बघा कसं आहे आपण एक फेस व्हॅल्यूवरच सगळ्यांना जज करतो. सध्या कामं अजून प्रत्येकाची बघायची जातात. जरी तुम्ही स्पॉरेटिक बघितलं असाल तरी तर जर समजा एक मताने जर हा 3-4 मताने असेल तर यू कॅन मेक वन चॉईस. पण एक मताने असेल ना मला तरी वाटतं थ्रो दोज 2 people टू द एजीएम. ऐकून घ्या पाहिजे. थ्रो दोज 2 people टू द एजीएम. ओरिएंट करू दे त्यांना जे काय ते त्याच्यातलं फायनल एजीएम सिलेक्ट करू दे. हो तर दोघांनाही तुम्ही 10 मिनिटं एक ओरिएंटेशनसाठी जाऊन सांगा तुम्ही निघा आम्ही आता सिलेक्ट करतो. नाही पण तुमचे डिस्कशनचे क्रायटेरिया पॉइंट्स लिमिट ठेवा आणि त्याच्यावर बोला म्हणजे आम्ही जज करतो तुम्ही बाकी सगळे. हे माझं मत आहे. माझं मत एवढं होतं की बघा आता रिस्क फॅक्टर जो आहे ना आपल्याला तो फक्त 35,000चा आहे. लक्षात घ्या आपण बीएमसी फायनल नाही करतो. दोघांचे चार्जेस सेमच आहे. हो एक पहिला वाईट निघाला पीएमसी बोलू द्या त्याला. पहिला वाईट निघाला तर जास्तीत रिस्क आम्ही किती असेल 35,000 प्लस देतात. एक एक्स्ट्रा खर्च. त्यातही 15 ॲडव्हान्स आहे. 15 ॲडव्हान्स आहे आपण तिला नाहीच केलं का पुढचे 20,000 काय देणारच नाही. समजा ॲज्युम करा की नाही आपल्या याचे प्रमाण नाही दिलं तर आपल्याला
म्हणजे आपली रिस्क जी आहे ना आता या क्षणी फक्त 15,000 आणि वरचे फी असते असं 20,000ची रिस्क आहे. आपण इथे मी परत सांगतो की फिजिबिलिटीसाठीच फक्त बसलो. PMC फायनल करते, फिजिबिलिटी आल्यावर आपण ते डिस्कस करायचं आहे. जे म्हणाले SGM मध्ये फक्त आपण सांगेल की हे म्हणाल त्याचं माहीत नाही आपल्याला फिजिबिलिटी आपण काय येईल आपल्याला 10%, 12% का 35%, कळलं की नाही. आणि त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे फिजिबिलिटी ओनली टेक्निकल कमर्शियल तो काय ॲज्युम करणार त्याच्याप्रमाणे आपल्याला काय मिळणार असं आहे. आणि टेक्निकल डाटा ॲक्युरेसी असणार कोणीही दिलं तर टेक्निकल डाटा तुमचा सेम असायला पाहिजे. टेक्निकल डाटा सेमच असणार. कमर्शियल कसं चेंज होणार, कमर्शियल मध्ये तो काय ॲज्युम करणार की बाबा बिल्डर काय देणार, की बिल्डरला किती प्रॉफिट होणार ते प्लस मायनस असतं, ते बिल्डर प्रमाणे चेंज होणार. त्यामुळे फिजिबिलिटी रिपोर्ट करणं आपल्याला पहिला म्हणजे आपली लँड किती आहे आणि किती आपल्याला मॅक्झिमम मिळू शकतं आणि बिल्डरच्या याच्याप्रमाणे ते ऑफर चेंज करणार. आपल्याला आपली स्ट्रेंथ कळण्यासाठी विकनेस सुद्धा फिजिबिलिटी आहे. तर त्यामुळे मी चॉईस केलं तरी काही प्रॉब्लेम म्हणजे फार मोठं पहिली अडचणीचा भाग नाही आणि ते काम करणं त्यांना जर पुढचं हवं असेल ते चांगलंच काम करायला लागतं. पहिली पायरी त्यांना जर व्यवस्थित गाठली तरच ते पुढचं त्यांना काम मिळणार हे आपण त्यांना सांगणार. तसं त्यांना द्यायच्या आधी फायनल बोलून त्याच्याकडनं पूर्ण बदलून सगळं घेऊन बाकी त्यांना आपण फिजिबिलिटीसाठी खर्चाचा अप्रूव्हल घेतलाय. 1.5 लाख. मग आपण दोनच का नाही अपॉइंट करत आणि दोघांचं कंपॅरिझन करतो. तसंही 1,500 रुपये पर अप्लाय पडतंय तुम्हाला खर्च दोघांना सांगतोय. म्हणजे नाही आता त्यांनी दिलेला रिपोर्ट चांगला असायला कुठून घेणार आहे दुसरं एखाद्या आपल्या बॅकअप मध्ये जस्ट म्हणतोय टेक्निकली सगळ्यांचे रिपोर्ट सारखे असतात. फक्त वेळ कमर्शियल मध्ये ते चेंज होऊ शकतात. म्हणजे तो जो ॲज्युम करणार बिल्डरचा प्रॉफिट आणि हा ॲज्युम करणार त्याच्यामध्ये व्हेरियंट असून त्याच्यामध्ये ते चेंज तो रेट काय असेल तुम्हाला 22,000 पकडू का 25,000 पकडू हा रेट जेव्हा तो पकडणार जेवढा जास्त रेट तेवढा बिल्डर तुम्हाला जास्त देतो. कारण काय तो म्हणतो की त्यांना तेवढं प्रॉफिट वाढतं आणि रेट जर कमी पकडला त्याने तर बिल्डर जास्त स्वतःकडे ठेवणार कारण त्याला तेवढं प्रॉफिट बनवायचं. त्यामुळे त्याच्यावर ठरवणार कसं तो पॅरामीटर काय आपल्याला तो सांगणार हे सगळं सांगणार आपल्याला की त्याने काय अजून केलंय. तुम्ही ते व्हिडिओ नीट आहे का काय आणि का हा ते सगळं तुम्ही ते क्रॉस चेक करू शकता पुन्हा. दुसऱ्यावर आपल्याला वाटत नाही बाबा इथं रेट 22 नाही आता तुम्ही 25 केलं आपण त्याला सांगू शकतो 25 केलं काय येणार आहे 20 केलं काय येणार आहे काही गोष्ट ना रेट. आता आपण आता 22,000 पकडले अजून 2 वर्ष आपण गेली आणि रेट आपलं 20,000 झाला तर त्याचं प्रॉफिट वाढणार किंवा तुझा त्याचं कॉस्ट पण वाढणार नाही असं नाही. त्याच्याशी त्याला मी म्हणून त्याला पर स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन कॉस्ट विचारले आपल्या एरियात तर तो म्हणाला 3,200 वगैरे म्हणाला जास्त जास्त 3500 पर्यंत. म्हणजे कॉस्ट एक मॅटर झाला आणि कमर्शियल म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती मिळू शकेल बिल्डरला याच्यावर त्याचा सेकंड कमर्शियल पार्ट. टेक्निकल पार्ट हा तुमच्या डॉक्युमेंट प्रमाणे असणार तो तिन्ही जण सेमच देणार. त्यामुळे फिजिबिलिटीमध्ये टेक्निकल आपल्याला जी काही आपली स्ट्रेंथ आहे विकनेस आहे ती करणार. म्हणजे आपल्याला जर तो म्हणाला की तुम्हाला 10%च्या वरती मिळणारच नाही आहे तर आपण त्यामध्ये 35% म्हणजे तो प्रॉफिट बिल्डर हा त्याच्या तुमचं कन्स्ट्रक्शन कोअर देऊनच तुम्हाला तो मॅनेज करणार. मग आपल्याला तेव्हा विचार करावा लागणार पुढे जायचं नाही जायचं. त्यामुळे फिजिबिलिटी रिपोर्ट काढतोय म्हणजे आपण आपली बिल्डिंग पूर्ण झाली असेल ते म्हणजे पुढे जाणे पहिलीच ते पहिली पाहिजे फक्त पायरी पण नाही गेली पाहिजे पहिल्या पायरी चढायची की ते चढणार येते मागवण्यासारखं विचार करू. ऍक्टिव्हवाल्याने एक सांगितलं होतं काय डॉक्युमेंट्स काढण्यासाठी मी सपोर्ट पण करेन तुम्हाला रस्ता दाखवेल जर मिळत नसेल ते प्रमोट हे बोलला होता. ऐकून घ्या ते म्हणजे 1.5 लाखाचं आपण सँक्शन करून घेतलं तर आपण गुगल करून काय घेऊ नये. आपण 1.5 लाख सँक्शन करून घेतले त्याचं कारण असं की काही जे डॉक्युमेंट्स आपल्याला त्याला किती पैसे लागतील उद्या तुम्ही पैसे खर्च केल्यानंतर आपण लोकांनी आपल्याला सँक्शन किती केलंय काय होत असेल तर आपण लोकांना परत बोलावं लागेल व हे एवढं करतंय काय करायचं. आणि फिजिबिलिटी रिपोर्ट तयार झाल्यानंतर आपण लोकांना म्हणतात की हे ठरवण्यासाठी आता जे आपण ठरवतो ते ठरवण्यासाठी पण तुम्ही एजीएम कॉल करा तर ते रिपोर्ट आल्यावर एजीएम कॉल करू असं ते ठरवा कळलं. माझं पण तेच मत आहे ह्या पॉईंटसाठी एजीएम बोलवणं चुकीचं होईल ते निर्णय घेऊन आपण पुढे जायला कारण जवळजवळ निर्णय लोक जे मेजॉरिटी इथे आहेत एटीएमला पण सगळे उपस्थित राहतील ना राहतील काय फक्त वेळ द्यायला अर्धे लोक आता म्हणजे बाहेर जातात त्यांचं कसं आहे ते चावीची वाट
कळलं. बाकीचं आपण इथं आपल्याला जास्त काळजी आहे म्हणून मी मॅक्झिमम लोकांना ह्याच्यात ते इनपुट केलं. कळलं. हा भाग आहे. तर मी जी पहिली मतं दिली ती धरून मी सांगतो 7 मेनकडे गेले 8 म्हणजे ऐकलं का? हो ऐकलं, पण समजा उद्या आता हे नातं 60 लोक भरली आहेत समजा. 60 म्हणजे म्हणतोय 60. तर आता एक जण म्हणाला आपल्याला, एक जण म्हणाला का 5 जण म्हणाल अरे इतकी फिजिबिलिटी रिपोर्ट काय मागे जर दुसरा कोणी कंपॅरिझन घेऊन नाही जातात. नाही हे बघा फिजिबिलिटी रिपोर्ट आय नॉट टॉकिंग ऑफ चॉईस, आय एम टॉकिंग ऑफ फिजिबिलिटी रिपोर्ट. एकावर कसं डिपेंड राहत आहे दुसरं कुठे एन्श्योर केलं की इज राईट, पैसा तो 3-4 भी लगेगा. मग उद्या ते लोक ऐकून घ्या. उद्या तो लोक म्हणतील एका बिल्डर मी बिल्डिंग बरोबर नाही मग मी पाडा पण तो बिल्डर बांधायच्या आधी आपण 4 चॉईस घेणार आहोत, मत करणार आहोत. काय करणार? हे जो बोलतोय ना ते अगदी चुकीचं नाही आहे. आता व्ह्यूचे असणार बाकीचे पण लोक. हा म्हणजे आपल्याकडे तुम्हाला प्रत्येक गोष्ट शर्ट पण बघतो ना, 4 शर्ट बघतो आणि एक घेतोस ना तू. पण हे काय शर्ट आहे का? अहो तसं नाही, एक छोट्याची छोटी चॉईस देतोय मी, औषध देतोय. ह्याच्यासाठी काय माहिती मेजॉरिटी मेजॉरिटी जर आपली असेल तर 4-5 जणांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. कळलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं मत मांडावं, त्याचं आम्ही ऐकून घेणार. असं त्यांना पटत नसेल तर नाही लागत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण 7 आणि 8 असं जे काउंट झालं ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही सांगू शकता. तुम्ही माझं मत 7 आणि 8 पण बोलले नाहीत ना अजून. तुम्ही पाहतो हे करतो उमेनचं अरे आता आज इतकं होतं का मला की आता मी मत चेंज करू शकतो का? तर हे एक झालं. आता तर डायरेक्ट म्हणजे हातवर करून ना आता आपण असं करू, महावीर आहे जो पहिला आला होता आपण एकदा वोटिंग इंडियामध्ये पुन्हा नाही रे. आर यू शुअर की तुम्ही कोणाला वोट दिले? नाही, तसं नाही. अच्छा, नंबर 2 जे मी एकमेला वोट दिले तरी हात वर करा सगळ्यांनी. ज्यांना असं बदलावंच वाटतं ते पण नाही, पण त्यांना आता बदलायचं बदलायचं नाही, बदलायचं नाही. याच्याने काय आम्ही उरलेले लोक. ठीक आहे. हाऊसिंग बॅट्समन आहे 15 दिवसात सर्व हे करून देतो असं सांगितलं. ऍक्च्युअली पण सांगितलं ते सगळे जण 15 दिवसात कोण द्यायचे प्रोव्हाइडेड हे फार महत्वाचं आहे. ते फार कठीण. लिस्ट पाठवली का त्यात? एक्झॅक्टली माय क्वेश्चन वॉज सेम. लिस्ट पाठवली काय तिघांनी पाठवली सेम आहे म्हणजे ऑल आर इगर टू वर्क. त्याच्यामध्ये कुठे काय बाबा जास्त एक्स्ट्रा कोणाची लिस्ट मध्ये काय असं आहे तसं काय नाहीये. आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो सँक्शन नकाशा आहे ए विंगचा बी विंगचा तो काढणं हे एकच पॉईंट महत्वाचं आहे. बाकी सिटी सर्व्हिस प्लॅन हा काढणार नाही. बाकी सगळे पेपर आपल्याकडे आहे. आपल्याकडे टेन कन्व्हिन्स आहे, प्रॉपर्टी कार्ड आहे. प्रॉपर्टी कार्ड नाव नसलं तर तो इश्यू नाही. नंतर मग सातबारा आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि लोकांची मेजॉरिटी आहे. त्याला डायरेक्ट आपण बोलू शकत नाही त्यावेळी असं काय तो नकाशा वगैरे तो कळणार आहे. हे आता समजा आपण आम्ही त्यांना अपॉइंटमेंट घेणार, आम्ही जाऊन भेटणार, आपल्यापैकी कोणाकडे घेऊन जाऊ आणि मग त्याच्याशी चर्चा करू. आता हे कसे मिळवायचे ते सांग. आमच्याकडे हे आहे, हे नाहीये, हे जे नाहीये ते कशी मिळवायची, त्याचा मार्ग दाखवा तुम्ही मिळवून द्या, त्याचा काय चार्ज असेल तो आम्ही करू. असं करून ते मिळवायचं. कारण तो काय म्हणाल मध्ये ऐकलेला तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत ना, तर तुम्हाला आम्ही त्याचं डिजिटल हे करून तुम्हाला पाठवणार तुमच्या मेलवर. तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट सेफ राहणार मेलवर पाठवल्यामुळे. आणि हेच नाही, पुढचे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला आम्ही हे करतो. आणि त्याचा जो स्टाफ आहे ना, त्याच्यासाठी जो लागणारा स्टाफ आहे ना,
तो ऍक्टिव्ह आहे. बाकी म्हणून join करायचं. वगैरे ना, म्हणजे स्वतः मेहनत करून स्वतः वगैरे आहे. हे 5-6 लोक आहेत आणि युनिव्हर्सिटी झाले. नाही, एक गोष्ट मी तुला सांगतो की ते आहे जे आपण सांगितलं की नवीन बिल्डिंग जी आहे ना ती तुम्हाला 80 इयर्स ओल्ड 80 गव्हर्नमेंटना विचारला की तुम्ही किती वर्ष जुनी बिल्डिंग बनवायला पाहिजे तर त्यांनी ते 50 वर्ष त्यांनी स्वतःहून 80 वर्ष बिल्डिंग उभी राहिली पाहिजे असं कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागतं. तसं त्यांनी मी अजून 10-12 वर्ष इथनं 10 डेव्हलपमेंट होत झालं. 100 वर्ष 100 वर्ष एखादे स्नॅक्स आहे आपल्याला गप्पा मारताना आणि आता आपल्याला नुकतंच कळलेलं आहे की कोटेश्वरचे मित्र आपल्या सोबत बसलेले आहेत. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये. तो आल्यानंतरची गोष्ट आहे. आता मदत करेल तुला आता मदत करेल. आता मदत करेल निवडून आला तू विचारणार आता मला नाही द्या, पण आता मदत करू शकतो. आता जाऊ शकतो ऑफिस. आपण आता ही मीटिंग ना म्हणजे ऑफिशियली इथे थांबवूया. आता आपण गप्पा पण मारायला आता तुमचं मग फायनल हे करा. फायनल आता पुढचं प्रोसेस सांगा जर एक आता आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये आपण आरडी कमिटी मेंबरची मतं घेतली, नंतर कमिटी मेंबरची पण मतं घेतली आणि त्या मताप्रमाणे आपण जे काही काउंट केलेलं आहे ते राणे डिक्लेअर करतील. तर आता आपण जे काही मतदान आपलं झालेलं आहे त्यानुसार उमेदना 7 मतं पडलेली आहेत 15 पैकी आणि ॲक्मेला 8 मतं पडलेली आहेत 15 पैकी. तर मेजॉरिटी प्रमाणे ॲक्मेचं बेसिकली सिलेक्शन व्हायला पाहिजे. तर पण मी सांगतो सेक्रेटरी साहेबांना जे काही ते सिलेक्शन करतील ते मला तर मान्य असेल, बाकीच्यांना मान्य असेल की नाही असेल तर आपण म्हणजे भूमींचा पण विचार करणार आहोत फ्युचरमध्ये आणि सध्या असं वाटतं की ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यांचं मते म्हणजे मेजॉरिटी आपल्याला असं ठरलं की ॲक्मे जे आहे त्याचं नीट नाव सांगा एकदा. दोघांची कॉस्ट सेम दोघांची कॉस्ट सेम आहे परंतु कामाची पद्धत वेगळी आहे. त्या पद्धतीमुळे आपल्याला फ्युचरच्या दृष्टिकोनातून भविष्याच्या दृष्टिकोनातून जो फिजिबिलिटी रिपोर्ट आहे की ज्याच्यावर आपलं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे तर तो रिपोर्ट आपण ॲक्मेकडून काढून घ्यावा असं आता जवळजवळ जरी मेजॉरिटी ठरलं तरी आता ते सर्वांमध्ये ठरतं मी जाहीर करतो. त्याच्याबद्दल कोणाचं ऑब्जेक्शन आहे का? सपोर्ट आहे. ठीक आहे, सपोर्ट आहे. त्याचा जोरदार टाळ्या वाजवा. मराठीत सांग. ओके, आता एवढं आपलं जे डिस्कशन झालं तर मेरा मुद्दा ये है कि आज हम कल को फिजिबिलिटी रिपोर्ट के लिए एक्मे को चूज करते हैं पर और आगे जाके पीएमसी एक्मे को नहीं देके हम देते हैं इसको वुमेन एसोसिएट्स को. तो वुमेन एसोसिएट्स अगर तैयार नहीं हुए कि एक्मे के रिपोर्ट के बेसिस पे हम आगे बढ़ेंगे तो हम हमारा फिजिबिलिटी रिपोर्ट आपको निकाल के देंगे. हमको अगर पीएमसी आप ये कर रहे हो तो या तो वो रिपोर्ट फ्री में होना चाहिए. The possibility is that he will do the report in free because we are going to appoint him as a PMC, and then he will go for his feasibility report as his cost, and then he'll pursue with the builders for such proposals also. What I feel, but this is a point to be recognized and regarded. I believe. Okay. There can be a contradiction between the PMC and the feasibility report of some other company. एग्री ये पॉइंट आ सकता है लेकिन पीएमसी जैसे मैंने बोला पीएमसी अपॉइंटमेंट इज अ बिग बेसिकली क्वेश्चन. It is not a simple feasibility is a minor thing and appointment of PMC is a major thing. तो कोई भी हम लोग अगर देते हैं feasibility report तो पहला अपना डिस्कशन विद द ऑडिटर और क्या PMC ना होता है while discussion during discussion with the just we need to confirm कि जो दे रहा है whether it has some base.
और पीएमसी अगर हम लोग को करना है, अगर डिसाइड किया है कि हम लोग को पीएमसी डिसाइड करना है, तो फिजिबिलिटी अपना देना ही है उसको, तो ये इसके लिए हम लोग को इतना मिनिमम चाहिए। देन ही मे से और मे नॉट एग्री टू दिस, देन वो उसका खुद का निकालेगा, देन वी कैन डिस्कस। पीएमसी ऐसे ही हम लोग ने किया करके ओपन करेंगे नहीं हम लोग, ऐसे वापस यहाँ पे वापस शॉर्टलिस्ट करेंगे, वापस उसका पूरा साइट देख के उसका क्या रिजल्ट है, रिपोर्ट्स है, वो देख के ही करेंगे। तो घूमे को देंगे तो घूमे मेरे ख्याल से वो तो फ्री देगा। अगर 35,000 अगर हम लोग बोलेंगे आपको पीएमसी हम लोग अकाउंट करें, चलो तो 35,000 इज माइनर। इन्होंने बाकी भी बोला है कि अगर हम लोग उसका कॉस्ट भी एडजस्ट करेंगे, तो एक्चुअली एवरीबडी से और लोग के मैं तो बोल रहा हूँ कि ये पैसा जो दे रहे हैं हम लोग इसको को पेपर निकालने के लिए, अगर कल की पीएमसी की वो अपॉइंट करते हैं तो ये पैसा भी वो उनसे ले लेंगे। नहीं, वो ऑलरेडी बोल चुके हैं मेरे कि हम लोग एडजस्ट दे देंगे, हमारे कॉस्ट में हो जाएगा बिल्डर के साथ। तो ये पूरा मैं तो ऐसे बोल रहा हूँ कि कोई भी पीएमसी रहेगा कि हम लोग का पैसा दे दो भैया, फिजिबिलिटी का भी दे दो और ये जो पेपर निकालने का पैसा भी आप दे दो, फर्स्ट कंडीशन। हे झालं. आता हे म्हणतात त्याप्रमाणे दोघांच्याही म्हणण्याप्रमाणे ना की समजा एकाकडून फिजिबिलिटी रिपोर्ट काढला आणि दुसऱ्याला आपण पीएमसी नेमला, तर आता जे फिजिबिलिटी रिपोर्ट काढतात त्यांना आपण पीएमसी नेमलं तर तो फिजिबिलिटीचा जो खर्च आहे तो ते आपल्याला नंतर पीएमसीमध्ये ॲडजस्ट करून द्यायला सगळे तयार आहे. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट ॲक्मेचं मी नीट ऐकलं, त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं आहे की मी जो फिजिबिलिटी रिपोर्ट काढणार आहे त्याच्यामधून बिल्डरकडून आपल्याला काय काय हवं ते मी सगळं त्याच्यात मांडणार आहे. बरोबर बोलू ना, एक प्लॅन सोडलं तर म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये येणार आहेत. आणि त्या आल्यानंतर जेव्हा आपण टेंडरिंग जाणार बिल्डरला, तर बिल्डर पण आपला फिजिबिलिटी रिपोर्ट काढणार, प्रत्येक बिल्डर. असं नाही तो त्याच्या फिजिबिलिटीवर तो अवलंबून राहणार नाही, त्याचा प्रॉफिट तो बघणार आणि त्याच्यासाठी तो त्याच्यासाठी सगळ्यांना ते डॉक्युमेंट्स आपल्याला द्यावे लागणार. लक्षात आलं? ते डॉक्युमेंट्स आपण सगळ्यांना दिले, सगळ्या बिल्डरना देणार आणि त्याच्यावरून ते लोक पटकन ते त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट काढतील. त्यामुळे ना हा काय विषयच नाही. तर त्यामुळे हे ओपन असणार आहे, त्यामुळे प्रत्येक बिल्डर तो ठरवणार कसं हे करायचं. त्यामुळे आता तर त्यामुळे ना ती काय गोष्ट होऊ शकत, तो काही विषयच नाही. आणि शक्यतो आपण कसं की पहिल्यांदा एवढं तर जर आपल्याकडे फिजिबिलिटी, त्याच्यानंतर पीएमसी कोणाला द्यायचं ते आपण ठरवणार आहे. आता पुढे काय कसं करायचं? आता याच्या पुढे आपण आता आपल्याला ठरलं की बाबा तो ॲक्मेला आपण फिजिबिलिटी रिपोर्ट काढायला ऑपरेशन देणार. तत्पूर्वी आम्ही काही लोक साईट व्हिजिट करणार, त्याच्या ऑफिसमध्ये भेटणार आणि त्याच्याकडून आम्हाला जे काय आहे काय नाही आहे त्याच्या संबंधी कसं करायचं, त्याला जोपर्यंत त्याला जे डॉक्युमेंट्स मिळत नाही तोपर्यंत तो काय फिजिबिलिटी रिपोर्ट काढू शकणार नाही. तर ते सगळं आपण त्याची पूर्तता जी आहे ती आपल्याला करावी लागेल, ती आपण ती करणार आणि त्याच्यानंतर त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यासोबत आपण रेजिस्ट्रेशन लावणार आणि तेव्हा लोकांना आपण सांगणार की आपण काय आहोत, काय आधी काय म्हणणार. आता पूर्ण बोलतो 15 दिवसात समजेल समजा आपण दिलं ते डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर त्या डॉक्युमेंट्स मिळायला किती दिवस लागतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि कसे मिळतात. पण आपण जर गेलो तर आपल्याला रखडवतील, ते लोक गेले तर त्यांना सहज. पण तो जो खर्च करावा लागणार आहे तो खर्च आपण त्यांना तुम्ही करा की मग आम्ही बिल्डाने आम्ही, कारण आपण जर असं काही अंडर द टेबल वगैरे आपल्याला द्यायची पद्धत ते देऊ शकतो. बिल देणार त्याचं ते काहीतरी त्याच्यात और they have already said no कि हम अगर कल को PMC ड्यू किए जाते हैं तो they will handle that money. हां ते will not charge you. ऑफिसर ते बघताय त्यांच्या ऑलरेडी आपल्याकडून ऍडजस्ट कुठलं तरी एक ह्या गोष्टी पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपोआप होत राहतील. बरोबर फॉलोइंग केस पण ते याच्याप्रमाणे. तर दुसरं फायनल की आपण आता ॲक्च्युली आपण जे फिजिबिलिटी रिपोर्टसाठी फायनल केलेलं आहे तिघांनी. बरोबर. ठीक आहे. एक नक्षल मध्ये त्यांना ब्रीफ देऊन टाका नाही सर. ते नंतर देऊ हे रेकॉर्डिंग समजा. सेकंड थिंग काय माहितीये, भूमेचं जे आहे थर्ड त्यांची पार्टनरशिप आहे, लक्षात घ्या हा पॉईंट तुम्ही नोट करा. पार्टनरशिप आहे, एक पार्टनर राहतो कुठे दुसरीकडे, एक इकडे नावला राहतो.
त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. आणि हे ॲक्मेचं आहे ते 1 स्टार आहे, म्हणजे एकच हा ते हा point note करा. त्यांना त्याच्यावर depend आहे. ते असोसिएट्स आहे असंच आहे. ते म्हणाले की त्यांच्या एकमेकांची आम्ही मदत करतो बरोबर. इंडिपेंडंट नाही करत हा ऐकण्याचं तसं नाही. तर दोघांचं एक पहिल्या महाविद्यालयात पण तसंच आहे अच्छा हा पण तो टेक्निकल म्हणून नव्हता कारण त्याची उत्तरं ते शिर्के देत होते हा, बरोबर. हा. आणि मग नंतर यांनी काही कायदेशीर असेल तर यांनी उत्तर दिलं. आणि दोघांची हा, बरोबर. एकमेकांना ते हे त्यामुळे ते दोघे डिपेंडंट आहेत ते, पण करताना मदत केली ते आता फायनल झालेलं आहे ठीक आहे फिजिबिलिटीसाठी आपलं मग ऍक्टिव्ह फायनल ठीक आहे परत सांगतो सर, ब्रॅकेटवर परत सांगा फिजिबिलिटीसाठी. साठी आपण ऍक्टिव्हला सध्या हे केलेलं तर पीएमसीचं हे त्याच्या पुढचा भाग आहे तो नंतर होतो ठीक आहे मग आता एकदा त्याला अपलोड केलं पुढचं सांगा एसीएमचं आपलं सांगितलं होईल ना? ओके, तर ठीक आहे आजची मीटिंग इथे संपल्यात मी जाहीर करतो बसा पण आवडलं म्हणजे कसं पण लोकांनी सगळ्या बाजूने विचार केला